वेगवेगळ्या रंगाने जे रंगवली गेली, धावा असतील, विकेट्स असतील, षटकार असतील, चौकार असतील, ही पूर्ण कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी ठेवले गेलं. ते आमच्या निश्चित तारा गावचे रोज सुदर्शन दादा पाटील. त्याच्यानंतर पूर्ण लाईव्ह टेलिकास्ट केली जाणारी ही स्पर्धा आपण पाहतोय 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. या सर्वांना घेऊन जाऊया मैदानाकडे, जिथे रोहिंजन एका बाजूला केगाव ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला स्पीडअप करायचं बघा. प्रथम फलंदाजी आली आहे वाटेला ती केगाव संघाच्या बाजूनं. मैत्री स्पोर्ट्सचा केगाव संघ एका बाजूला आपण पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला जयदुर्ग रोहिंजन संघ. या दोन संघादरम्यान ही लढत पाहायला मिळणार आहे. चॅम्पियन संघ ठरला होता क्रांतीवीर चषकामध्ये हा रोहिंजन संघ. पहिली जोडी जाते केगाव संघाची. स्ट्राईक इन वरती आपण फलंदाज पाहू शकाल, आतिश ठाकूर आणि प्रतीक ही जोडी सुरुवातीची. येस, पंचांचा इशारा येतोय, गेम इज ऑन. पहिला गोलंदाज वापरला जातोय. प्रथम घरत नामक गोलंदाज आपण बघू शकता. जर्सी क्रमांक 45 जर म्हटलं निश्चित आठवण करून देतो. एक चांगली कॅप्टन्सी नेहमीच त्याच्या माध्यमातून बघत असतो. अग्रेसिव्ह कॅप्टन म्हणजे ज्याला ओळखला जातो रोहित मॅन शर्मा. पहिला चेंडू, वेग 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 वेगावरती स्वार झाले होते. काही चेंडू फेकला गेला होता, ब्रह्मास्त्र चेंडू. यावेळेस मात्र थोडीशी कसोटी असेल ती फलंदाजांची. आता मात्र चांगला चेंडू फेकतोय. काय चेंडूवरती मात्र वेग होता आणि त्याच प्रकारचा डगआउट स्पर्धा आता मात्र सेट होतोय की काय, प्रॅक्टिस करूनच आलाय. मला अशा प्रकारचे चेंडू फेकायचे आहेत आणि त्याच प्रकारची गोलंदाजी करतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील. यावेळेस मात्र पुन्हा एकदा वेग होता, प्रॉपर टायमिंग नाहीये. फील्ड केला जातोय. येथे एक चिकी सिंगल, या सिंगलच्या सहाय्याने श्री गणेश अकाउंट ओपन झालाय. तो केगाव संघाचा पॉवर प्लेचा षटक आपण बघू शकता. त्या षटकामध्ये 38 सर्कलच्या बाहेर 2 शतरक्षक आणि बाकीचे सर्व खेळाडू आपण आतमध्ये बघू शकता. कशा प्रकारे खेळ करणार, लायसन्स आहेत मोठ्या फटक्यांचे. कारण की पहिल्या षटक म्हटलं ना, तुम्हाला गॅप सिलेक्शन करणं खूप इम्पॉर्टन्स आहे. शॉर्ट सिलेक्शन देखील तुमचे चांगले होतील का हे देखील बघणं गरजेचं आहे. समोर गोलंदाज तेवढा ताकदवर आहे, चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा सज्ज होतील. आता मात्र बॅकची काढा घेतलीये का, यावेळेस निश्चित अपील केली जाते पंचांकडे. बॅक टू द पॅव्हिलियन फलंदाज होतील बाद. प्रतीक नामक फलंदाजचा बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा फटका खेळायचा होता. प्रणव पाटीलने टिपल्याला झेल यष्टीच्या हातामध्ये. तर निश्चितच सुदर्शन दादा, आपण जर बघितलं मागच्या वर्षी देखील प्रतीक पाटीलला मॅन ऑफ द सिरीजची बाईक भेटली होती आणि पहिली बाईक होती त्याच्या करिअर मधली. आणि तो स्वप्न साकार झाला होता. ज्यावेळेस क्रिकेट खेळायला सुरुवात केली ना, त्यावेळेस त्याने स्वप्न बघितलं असेल, मला पण एका दिवशी तो बाईक जिंकायची आहे. जर आपण बघितलं क्रिकेटच्या पटलावरती, टेनिस क्रिकेटमध्ये केतन म्हात्रे नामक हा जर खेळाडू जर बघितलं ना, तब्बल 32 बाईक आणि 5 4 व्हीलर त्याच्या नावावरती आहेत. म्हणजे असे स्वप्न प्रत्येकाला पूर्ण करायचे आहेत क्रिकेटच्या पटलावरती. आणि तोच स्वप्न साकारला होता तो प्रतीक पाटील नामक या खेळाडूंना. पुन्हा एकदा तोच सिद्ध करणार का, कारण की आपली खेळी चांगली आहे, गुणवत्ता चांगली आहे. ते या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा सिद्ध करणार का. नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. सिद्धेश नामक गोलंदाजाचा वेग बघा, लाईन पाहावी लागेल. कारण की चांगली गोलंदाजी करतोय ना, कारण की जिथे वाईटची लाईन आहे त्याच्यापासून थोडंसं आतमध्ये चेंडू ठेवतोय.
चांगली गोलंदाजी आहे, कसोटी आहे खऱ्या अर्थानं. आता मात्र फलंदाजांची कसोटी आहे, कारण की वेग आहे या गोलंदाजांकडे आणि रात्रीच्या वेगामध्ये हा कुठेतरी भेदक मारा. पुन्हा एकदा चांगला फटका आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. कव्हरच्या रिझममध्ये चेंडू येणार, उचलणार, फेकणार. तत्पूर्वी मात्र सिंगल होती, अजून एक येते सिंगल. सिंगलच्या साहाय्यानं आता मात्र बऱ्याचशा कालावधीनंतर आली आहे सेकंड धाव. 2 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण बघू शकतो. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे तो जयदुर्गा रोहिंजन संघाच्या बाजूने. पहिलं षटक हाताळण्यासाठी आपण गोलंदाज जर बघितला प्रथम घरात आपण बघतोय काय वेग या गोलंदाजाकडे. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, पॉइंटच्या रेंजमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे जाणार, उचलणार क्षेत्ररक्षण चांगला होतोय आणि तिसऱ्या धावासाठी प्रयत्न करत होते, पण 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 2 धावांच्या मदतीनं 4 धावा आपण बघतोय. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चांगले गोलंदाजी मी तर म्हणला प्रथमच्या माध्यमातून वेग होता या गोलंदाजाकडे. वेग असून त्याची लाईन खूप चांगली होती. ऑफस्टिकचा थोडासा बाहेर चेंडू ठेवलाय, ब्लॉकआउटचे चेंडू आपण ज्याला म्हणतो त्या प्रकारचे चेंडू हाताळले. 6 चेंडू मध्ये त्यांनी 4 चेंडू त्याच टप्प्यावरती ठेवले होते आणि म्हणून सक्सेस पाहायला मिळाली. पहिला पॉवर प्लेचा षटक संपलं, त्या षटकामध्ये आल्या केगाव संघासाठी अवघ्या 4 धावा. म्हणजे कुठेतरी खराब सुरुवात मी तर म्हणेल. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. या 3 षटकामध्ये जरी 30-35 धावा आल्या तरी सुद्धा फाईट करू शकतो हा केगाव संघ. गोलंदाजीचं भरणं आहे या केगाव संघामध्ये, पण तशी तुम्हाला प्रथम फलंदाजी करावी लागणार आहे. स्ट्राईक इन वरती आता आपण फलंदाज पाहू शकतो. सिद्धेश नामक आपण फलंदाज बघतो. नौका गोलंदाज वापरला जातो. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज असतील बघा. प्रणव पाटील आपण पाहतोय. प्रणव असतील, त्याच्यानंतर प्रथमेश असतील, मग त्याच्यानंतर प्रतीक असतील. ही पी ची जोडी आहे आणि अक्षरशः समोरच्या टीमला घाम फोडते. यावेळेस मात्र बघा बिगिट करायचा होता. डोळे बंद करून हा शॉट, ब्लाइंड शॉट आपण ज्याला म्हणतो त्या प्रकारचा शॉट खेळायचा होता सिद्धेशला, पण काय कनेक्ट होत नाहीये. लेग बाईच्या स्वरूपामध्ये येते 1 धाव. 5 धावा आपण आता धाव फलकावरती पाहू शकाल. 5 धावा. शांत क्रिकेट आता आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं आता केगाव संघाला विचार करावा लागणार आहे. अद्याप देखील त्यांच्या बॅटमधनं मोठा फटका आला नाहीये. मोठा फटका येणार का, पण गोलंदाजी चांगली आहे. यावेळेस मात्र वेग आहे. काय वेगाने गोलंदाजी फेकतोय. समोरच्या फलंदाजाला देखील चेंडू समजत नाही एवढ्या वेगाने हा चेंडू फेकतोय. येतोय अजून एक निर्धाव चेंडू. जेवढे निर्धाव चेंडू येतील ना पूर्णपणे बॅकफूट वरती जाईल तो केगाव संघ. प्रयत्न करावा लागेल. प्रयत्नांची पराकाष्ठा तुम्हाला या मॅच मध्ये बनवून ठेवणार का, कारण की प्रयत्न करतोय समोरचा संघ रोहिंजन संघ. का या ट्रॉफी मध्ये आम्ही चॅम्पियन होतो याचं प्रत्यक्षित उदाहरण देत असताना पुन्हा एकदा जयदुर्गा रोहिंजन संघ कर्णाला एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतील. गोलंदाज आपण बघतोय प्रतीक पाटील, प्रणव पाटील. यावेळेस मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू जातोय 6 धावांसाठी. षटकार. आता मात्र स्वीट साऊंड आपल्याला पाहायला मिळाला. बऱ्याच कालावधीनंतर शांत होता. आता मात्र बघितलं, हेरलं आणि सरळ चेंडू डाळून दिला. काऊ कॉर्नरच्या रिझम मध्ये आलाय ब्रँडेड फटका. 6 धावा. पहिला षटकार येतोय केगावच्या इनिंग मधला. या षटकाराच्या सहाय्यानं 11 धावा आपण धाव फलकावरती बघतो. एक गडीच्या मोबदल्यामध्ये 1-1-1 अशी सुरुवात. यावेळेस मात्र लाईन लेंथ पाहावी लागेल. वेग होता पण दिशा थोडीशी खराब पाहायला मिळाली. आली अजून एक वाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव. आता मात्र थोडासा कुठेतरी खराब गोलंदाजी करतोय, कारण की मागचा जर चेंडू बघितला ना तर शॉर्ट पिच पैसा चेंडू होता आणि त्या चेंडूवरती प्रतिहल्ला चढवला गेला होता. जर त्याच्या आधीचे जर चेंडू बघितले तर ब्लॉकॉल पे जे चेंडू फेकले गेले होते त्याच्यावरती कोणताही उत्तर नव्हता फलंदाजाकडे. तसेच थोडीशी लाईन मागे खेचली तसाच फटका पाहायला मिळाला. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू होता, त्याच प्रकारचा शॉट खेळायचा होता. लॉंग ऑफ रिझम मध्ये चेंडू उचलणार, फेकणार, डायरेक्ट हिट म्हणजे धोक्याची घंटी. बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाज होतील बाद.
काय फेकी केली होती. अक्षय पाटील नामक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते आणि अचूक नियम त्या ठिकाणी लगला गेला आणि फलंदाजांना परतावं लागेल. धावपच्या स्वरूपामध्ये अजून एक खेळाडू होतोय केगाव संघाचा. बॅक टू द पॅव्हलियन, दुसरा हादरा. ज्या वेळेस डायरेक्ट हिट होतो ना त्या वेळेस मात्र धोका सांभाळू शकतो. कॉलिंग चांगली होती, असं वाटलं होतं की सहजरित्या पोहोचतात की काय, पण त्या ठिकाणी होते अक्षय. पण अक्षयने केलेला डायरेक्ट हिट आणि परतावा लागतोय. फलंदाज असतील सिद्धेशाला मात्र परतावा लागतोय. एक साजेशी कामगिरी करता आली नाहीये. पण जाऊया, नौका फलंदाज मैदानामध्ये दाखल होतील बघा. पियुष ठाकूर आपण पाहतोय इन ॲट नंबर 4 वरती. पियुष ठाकूर आपण पाहू शकाल कशा प्रकारचा खेळ करणार. धावफलकाचा विचार केला ना दादा, धावफलकावरती अवघ्या 13 धावा आहेत. या 13 धावा जास्त आहेत की कमी आहेत, येणारी वेळ येणारी काळ मात्र सांगून जाणार आहे. कोणाचे 12-13 वाजतात हे देखील बघणं गरजेचं आहे. यावेळेस मात्र वेग होता, चकून गेलाय, येतोय नशिबाचा चौकार. 4 धावा. धावा कसे पण हो, पण येणं गरजेचं आहे. ते केगाव संघासाठी त्या आल्यात, मोजाव्या लागल्यात. रोहिंजन संघाला 4 धावा. क्षेत्ररक्षण चांगलं करायला हवं, कारण की समोरचा गोलंदाज जीव तोडून गोलंदाजी करतो आणि अशी क्षेत्ररक्षण जर तुम्ही केलं कुठेतरी गोलंदाजाचा देखील कॉन्फिडन्स लो होतो आणि त्याच प्रकारची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. 17 धावा आपण बघतोय. 17 धावा धावफलकावरती. उर्वरित चेंडूंचा खेळ मात्र बाकी असणारे दुसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील. यावेळेस मात्र निश्चित वेग आहे, पण लाईन लेंथ पुन्हा एकदा पाहावी लागणार आहे. खराब चेंडूची पूर्तता करतोय. 18वी धाव मात्र धावफलकावरती लगावली जाते. आता कुठेतरी 2 जर चेंडूंचा विचार केला ना तर खराब चेंडू हाताळत या गोलंदाजाने. म्हणजे विचार करावा लागेल, ज्या प्रकारे प्रणव याने गोलंदाजी केली त्याच प्रकारची गोलंदाजी करावी लागणार आहे. पंकज पाटील आपण पाहतोय. यावेळेस मात्र वेग होता, वेगावरती मात्र स्वार झाले होते. झेल टिपायला बॅटची काढा घेतली होती की काय, आवाज तर असा वाटत होता, कॉन्फिडन्स होता. प्रणवच्या माध्यमातून आपण जर बघितलं 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. 2 षटकांचा विचार केला ना एक चांगली कामगिरी मित्र म्हणेल अद्यापपर्यंत झाले. ह्या षटकामध्ये धावा आल्यात केगाव संघासाठी. धावफलकावरती धावा आहेत अद्याप देखील 18 धावा आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अजूनही 2 षटकांचा खेळ मात्र बाकी आहे. या 2 षटकांमध्ये जरी 25-24 जरी धावा आल्या ना तरी सुद्धा फाईट करू शकतो केगाव संघ. त्या धावा आता कराव्या लागतील या 2 फलंदाजांना. एका बाजूला फलंदाज असतील पियुष आणि आतिश, ही जोडी आपल्याला बघू शकाल. हीच मात्र चांगली गोलंदाजी करणार, फलंदाजी करणार का, कारण की आपल्या संघाला जर जिंकायचं असेल ना इथून तर तुम्हाला 25 ते 26 धाव्यांची गरज असेल. 18 धावा धावफलकावरती आपण बघू शकाल. तर निश्चितच बघा अशीच देखील एक चांगला गोलंदाज आहे. बुर्दुल नाईट स्पर्धेमध्ये काल याच गोलंदाजाने मिडन ओव्हर फेकली गेली होती. आता येतोय तिसरा गोलंदाज वापरला जातोय. आशिष पाटील आपण पाहतोय. आशिषची देखील गोलंदाजी चांगली आहे, वेग आहे या गोलंदाजाकडे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केला जातोय. 38 सर्कल मध्ये 1 धाव येते. जोरात बॅट फिरवली होती पण प्रॉपर टायमिंग झाला नाहीये, पण इथे 1 सिंगल. मात्र हा गोलंदाज देखील वेग आहे, कारण की जर मी बघितलं ना जयदुर्गा रोहिंजन संघाचे जे 4 गोलंदाज वापरले जातात ना प्रत्येक गोलंदाजाकडे वेग आहे आणि या वेगामध्ये प्रत्येक समोरच्या टीमला मात्र गारद करण्याची ताकद त्या समोरच्या टीम मध्ये. हे अनेक वर्ष आपण या मैदानावरती पाहिलं, मग ती नाईट स्पर्धा असो डे स्पर्धा असो, प्रत्येक वेळेस या मैदानावरती त्यांचा बोलबाला राहिलाय. यावेळेस मात्र प्रॉपर टायमिंग नाहीये. मिडविकेट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होणार, फिल्डिंग करणार, उचलणार, फेकणार. संधी होती 1 धाव कंप्लीट करण्याची, 1 धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते. 20 धावा आता धावफलकावरती बघू शकाल. अद्याप या षटकातल्या 2 चेंडूंचा खेळ मात्र संपलाय. 10 चेंडूंचा खेळ अद्याप देखील बाकी आहे. 10 चेंडू मागे जरी 20 धावा आल्या तरी सुद्धा
फाईट आपल्याला पाहायला मिळेल, कारण की केगाव संघाची देखील गोलंदाजी चांगली आहे, पण अशा वेळेला आपल्या फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागणार, हे खूप गरजेचं आहे. यावेळेस आला स्लोवर पेचा चेंडू फेकला होता, या चेंडूची गरज होती का हा प्रश्न विचारला जाणार, पण उत्तर होतं यावेळेस फलंदाज होते पियुष कडे आणि सरळ चेंडू टाकून दिला मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावा. 26 धावा धावफलकावरती आपण बघू शकाल. आता मात्र पियुषच्या बॅटमधनं चांगला फटका पाहायला मिळाला. स्लोवर पेचा चेंडू फेकला होता, या चेंडूची गरज होती का? जी लाईन लेंथ आहे तुझी, ज्या वेग आहे त्या वेगाने गोलंदाजी करणं गरजेचं आहे. आता बघा वेग होता या गोलंदाजाकडे, मात्र आता फलंदाजाला चेंडू समजला नाहीये, कारण की जेवढा वेग असेल ना या गोलंदाजाकडे नाईट मध्ये तेवढाच प्रॉब्लेम होतो. मग तुमच्यामध्ये लाईट्स असेल, मग त्याच्यानंतर ग्राउंडचा रंग, आपण जर मातीचा कलर बघितला ना थोडा रेडिश आपल्याला पाहायला मिळतोय, मग त्याच्यामध्ये होणार थोडासा प्रॉब्लेम आपण बघू शकतो. वेगाने चेंडू जातोय आणि एसटीच्या आपला काम चोख बजावतोय. येतोय अजून एक निधाव चेंडू. व्हॉट अ ग्रेट डिलिव्हरी. आता मात्र सुरेख गोलंदाजी करतो. आता सूर सापडले की काय, कारण की चूक करून बसला होता. मागच्या 2 चेंडूचा विचार केला ना तर चांगली गोलंदाजी मी तर म्हणेन आता होतीये ती आशिष कडनं. अशी जर गोलंदाजी आहे तर तुम्हाला काय गरज आहे स्लोवर पेचा चेंडू फेकण्याची, आणि चांगली गोलंदाजी होते. लाईन चांगली आहे. थोड्याशा 5व्या आणि 4थ्या स्टंप वरती मात्र गोलंदाजी होते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आशिष आपण पाहतोय. यावेळेस मात्र या वापर करायचा होता, पण वापर करता आला नाहीये, कारण का वेग होता. फक्त चेंडूला दिशा दाखवण्याचा प्रयत्न करायच्या नादामध्ये येतोय अजून एक निर्धाव चेंडू. बॅक टू बॅक 3 निर्धाव चेंडू फेकल्यात या गोलंदाजाने. धाव फलक मात्र तिथे स्थिरावलाय. अवघ्या 26 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा आपण पाहतोय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तर निश्चितच शिरडोन गावांची नजर लागली असेल. नमो चषकामध्ये जो संघ खेळतो श्रीराम शिरडोन संघ, त्याच्याकडे नजर लागली असेल गुलशम पाटील. कारण की मॅच जर बघितली ना तर 3 षटकामध्ये 50 धावा झाल्यात आणि रोशन मात्र परतावा लागतोय की काय. पण यावेळेस मात्र बघा या मॅच कडे आपण जाऊया. आपण बघतोय क्रांतीवीर चषक 2025 हा पर्व. नौका गोलंदाज वापरला जातोय प्रतीक पाटील आपण पाहतोय. प्रतीक पाटील आपण पाहतोय. मॅन ऑफ द सिरीज मध्ये प्रथमच बाईक याच मैदानावरती भेटली होती या खेळाडूला, आणि तो त्याच प्रकारची कामगिरी करणार का. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते. स्ट्राइक इन वरती फलंदाज आपण बघू शकाल. यावेळेस मात्र चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक चेंडू खाली येणार. थोडासा मिस जजमेंट पाहायला मिळाला. 1 धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेसाठी येणार का, पण एकाच धावेवरती समाधान मानतात. पियुष याला माहिती जोपर्यंत स्ट्राइक आपल्याकडे राहील ना तेवढीच जास्त धावसंख्या उभारू शकतो. ही ताकद आहे माझ्या मनगटामध्ये. ती मनगटीच्या ताकदीचा वापर होईल का हे देखील बघणं गरजेचं असणार आहे. डावफलकरती धावा आपण बघू शकाल. 29 धावा पाहतोय. 29 धावा ह्या षटकामध्ये मी तर म्हणेल आता कमीत कमी 10 ते 12 धावा येणं खूप गरजेचं आहे. 10 ते 12 धावा आल्या फाईट होऊ शकते. खर तर डॉट चेंडू जेवढे येतील ना तेवढा आपला संघ बॅकफुट वरती जातो. मग त्या डॉट चेंडू मध्ये जरी आपल्या 4 जर डॉट असतील, 5 जर डॉट असतील, त्याच्यावर एक एक दुरी जरी धावा आल्या ना तरी आपला संघ कुठेतरी एका धावेच्या मोठ्या धावाकडे वाटचाल करत असतो. या ठिकाणी पंचांकडे निश्चित आकाशाकडे बोट. बॅक टू द पवेलियन. अजून एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये होतोय बाद.
तर नौके फलंदाज मैदानात दाखल होतील बघा. संदेश नामक आपण फलंदाज पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. अजूनही या षटकातल्या उर्वरित चेंडूंचा खेळ मात्र बाकी असणार आहे. आणि धावफलकावरती धावांचा विचार केल्यानंतर दादा धावावर फलकावरती धावा आपण बघू शकाल 29 धावा आपण पाहतोय. प्रतीक पाटील टू पियुष ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेस मात्र स्लोवर फुलटॉस चेंडू होता. सरळ चेंडू जातोय, उचलणार, फेकणार. तत्पूर्वी मात्र 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जातात. 2 धाव्यांच्या मदतीनं 31 धाव आपण दाखल करतो बघू शकतो. आता मात्र शेवटचे 2 चेंडू मात्र बाकी असतील. 1 चेंडूचा खेळ मात्र बाकी असणार आहे. या एका चेंडू मागे मोठा फटका येणार का? मोठा फटका आला तर जवळ 40 पर्यंत जाऊ शकतो हा संघ. आलाय मोठा फटका. प्रॉपर टायमिंग पाहायला मिळाला. पियुषच्या बॅटमधनं अतिकच्या बॅटमधनं येतोय खणखणीत दर्जेदार षटकार. 6 धावा. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला ना तर 37 धावा लगावल्या गेल्यात. म्हणजे येणारे 24 चेंडू आणि करायच्यात 38 धावा. मात्र गोलंदाजी चांगली आहे ती केगाव संघाची. कशा प्रकारची गोलंदाजी असेल ती केगाव संघाची. फलंदाजी चांगली पाहायला मिळेल का ती जयदुर्गा रोहिंजन संघाचं. तर याचं पुढचं धावतं ऐकण्यासाठी आपण जाऊया अजून एक तारागावचा एक सितारा अमित पाटील यांच्याकडे. हॅलो हॅलो चेक. पुन्हा एकदा जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं या मैदानावरती स्वागत आहे. आज आपण पाहतो आजची 3री रात्र. पहिल्या रात्रीमध्ये जर आपण विचार केला तर शिवकर संघ सुपर 3 साठी क्वालिफाय झालाय. कालच्या रात्रीमध्ये मोठा खांदा संघ सुपर 3 साठी क्वालिफाय झाला आणि आजची 3री रात्र आहे ज्यामध्ये ए लॉटचे 8 संघ आपल्याला पाहायला मिळतात आणि बी लॉटचे 4 संघ. हा सामना सध्या चालू आहे तो बी लॉटचा दुसरा सामना चालू आहे ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं शेलू संघाला आज खऱ्या अर्थानं बेले अभावी त्या येऊ शकले नाही त्यामुळे त्यांना या स्पर्धेमधून बाद करण्यात आला आणि चिरनेर संघ पुढच्या सामन्यामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. पुढील होणारा सामना असणारा विनर टीम विपक्ष चिरनेर संघ. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे आणि या सामन्याचा जर विचार केला 4 षटकामध्ये केगाव संघाने टोटल धावा बनवल्या त्या 37 आणि 38 धावांचं टार्गेट ठेवलंय ते जयदुर्गा रोहिंजन या संघासमोर. एकीकडे जर आपण विचार केला खारघरच्या मैदानावरती नमो चषक चालू आहे आणि तिथे आमचा शिरडोन संघ पाहायला मिळतोय जिथे 3 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज आहे शिरडोन संघाला. म्हणजे अर्धा लक्ष मला वाटतं आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीचा तिकडे खारघरमध्ये आहे. परंतु इथं या मैदानावरती 24 चेंडूंमध्ये 38 धावांची गरज आहे ती जयदुर्गा रोहिंजन या संघाला. चला लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्या टीम केगाव. बघा वेल भरपूर झाला. आता जवळजवळ आपण पाहतोय 1:30 वाजलेत. अजूनही 2 सामने खेळवायचे बाकी आहेत त्यामुळं तुम्हाला विनंती असणार आहे 4 षटकांचा सामना लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 24 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे ती जयदुर्गा
रोहिंजन या संघाला. आज या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं तिसरा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय, ज्या ठिकाणी दोन संघ पुढच्या फेरीमध्ये ए लॉटचे आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांचा सामना नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. खारकोपर आणि अजनबी ओवले संघ हे दोन संघ खऱ्या अर्थानं आजच्या दिवसामध्ये ए लॉट्स मधून पुढे गेलेले आहेत. नक्कीच सर्व आमचे आयोजन कमिटी खऱ्या अर्थाने पाहताय आपण लाईव्हच्या द्वारे शिरडोन संघाला तिथं शुभेच्छा देत असताना 2 चेंडूंमध्ये 6 धावांची गरज आहे शिरडोन संघाला. परंतु जाऊया या मॅचच्या दिशेने, जिथे 24 चेंडू आणि 38 धावांचा टार्गेट ठेवलाय ते जय दुर्गा रोहिंजन या संघासमोर. आए हुए तमाम दर्शकों का स्वागत. अंपायर का ग्रीन सिग्नल, हरी झंडी आती हुई. गेंदबाज यहां से तैयार होते हुए नजर आएंगे. गेंदबाजी मार्ग पर पीयूष ठाकुर. पहली गेंद तेज तर्रार रफ्तार भरी गेंद, आउटसाइड ऑफ स्टंप वहां पर गेंद को फेंका था और यहां से जरूर इस गेंद को डॉट होते हुए नजर आए. अब जरूर हम खारगर की तरफ जाएंगे तो एक गेंद में 2 की जरूरत है, लेकिन इसी मैदान के ऊपर पहले गेंद के ऊपर डॉट गेंद पीयूष ठाकुर फेंकते हुए. इस बार देखिए ये गेंद अंपायर का इशारा था वह वाइड का. वाइड के साथ पहला बाउंसर का भी वहां पर वार्न किया जा चुका है गेंदबाज को. रन रखते हुए स्कोर कार्ड के ऊपर 38 का पीछा करते समय 1 रन. गेंदबाज पीयूष फिर एक बार तैयार स्ट्राइक रेंज के ऊपर प्रतीक पाटिल. इस बार ये गेंद तेज तर्रार गेंद थी, लेकिन फिर एक बार दिशा से भटकते हुए नजर आए गेंदबाज पीयूष ठाकुर. लगातार की ये दूसरी वाइड गेंद फेंकते हुए रन लगते हुए स्कोर कार्ड के ऊपर 2 रन, दोनों भी एक्स्ट्रास के तौर पर ये रन यहाँ पर मिलते हुए टीम जय दुर्गा रोहिंजन को. इस बार ये गेंद जरूर हल्के हाथों से खेलते हुए नजर आए, जहां से सिंगल रन मिलती हुई नजर आ रही है और इस सिंगल की मदद से टोटल पहुंचता हुआ 3 रनों के ऊपर. इस गेंद के ऊपर ये सिंगल रन मिलती हुई. गेंदबाज पीयूष फिर एक बार तैयार. इस बार देखिए हल्के हाथों से खेला, सिंगल रन आसानी के साथ पूरा होता हुआ. दूसरे की कोशिश और सिंगल के साथ संतुष्ट रहते हुए टोटल पहुंचता हुआ 4 रनों के ऊपर. नेक्स्ट मैच चिरनर बना विनर टीम के बीच में होगा, ध्यान में रखना है. गेंदबाज पीयूष ठाकुर फिर एक बार यहां से तैयार रहेंगे. तो इस गेंद के ऊपर ये सिंगल मिलती हुई और जरूर वहां पर थोड़ा दुख नजर आता हुआ, क्योंकि शिरडोन टीम परास्त हो चुकी है. वहां पर कैच किया गया था, 1 गेंद में 2 की जरूरत थी. लेकिन इस मैदान के ऊपर केगांव और रोहिंजन के बीच में यह मुकाबला क्या जबरदस्त हिट आता हुआ. प्रणव के बल्ले से रोहिंजन टेनिस क्रिकेट का यह चमचमता सितारा छक्के के साथ अब टोटल पहुंचता हुआ नजर आएगा. स्कोर कार्ड के ऊपर 11 रन. 11 रन स्कोर कार्ड के ऊपर यहां से पहुंचते हुए नजर आ रहे. प्रणव क्या जबरदस्त बल्लेबाजी करता हुआ प्रणव पाटिल 2 गेंदों में 7 रनों की पारी खेलते हुए. प्रतीक पाटिल की बात करेंगे, 3 गेंदों में 2 रनों की पारी. इस बार यह गेंद हवा में, गेंद के नीचे खिलाड़ी, शॉर्ट स्क्वायर लेग रीजन में खिलाड़ी तैनात और झटका नंबर पहला लगता हुआ टीम जय दुर्गा रोहिंजन को. प्रणव पाटिल बैक टू पैवेलियन. प्रणव की पारी यहां पर समाप्त होती हुई. अब पहला झटका लगता हुआ टीम जय दुर्गा रोहिंजन को. नए बल्लेबाज आते हुए विक्रम पाटिल नए बल्लेबाज आते हुए.
वैभव बियर शॉपचे ऑनर सन्माननीय वैभव शेठ पाटील यांना आमची विनंती असणार आहे, आपण व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचं आहे. खऱ्या अर्थानं आमचे आयोजक तुमची वाट पाहत आहेत तिथं. अलंकारजी भोपी आमचे स्वतः आयोजक भरपूर सारी मेहनत या स्पर्धेसाठी घेत आहेत. पहले ओवर की बात करेंगे जहां पर पहले ओवर में रन बने 11. 38 रनों का पीछा करना है टीम जय दुर्गा रोहिंजन का और पहले ओवर के समाप्ति के बाद 11 रन 1 विकेट के नुकसान पर. नए गेंदबाज अब गेंदबाजी मार्ग पर आते हुए संदेश ठाकुर के गांव की ओर से अब गेंदबाजी करते हुए नजर आएंगे. संदेश ठाकुर स्ट्राइक रेंज के ऊपर बल्लेबाज प्रतीक पाटिल 3 गेंदों में 2 रनों की पारी खेलते हुए यहां से नजर आ रहे प्रतीक पाटिल. संदेश ठाकुर की ये गेंद काफी अच्छा शॉट, वहां पर खिलाड़ी जरूर तैनात है. सिंगल रन मिलती भी गेंदबाज द्वारा काफी अच्छी वहां पर फील्ड होती हुई नजर आई. इस जो फील्डर ने फेंका था उस गेंद को सिंगल की मदद से अब टोटल पहुंचता 12 रनों के ऊपर. 38 रनों का पीछा करना है रोहिंजन टीम को और वो पीछा करते समय देखिए पहले ओवर में 11 बने थे. पहली गेंद के ऊपर ये सिंगल निकालते हुए बल्लेबाज पंकज पाटिल बिल्कुल आक्रामक बल्लेबाज है, लेकिन आज टीम को जैसी जरूरत है वैसा खेल मैदान के अंदर होता हुआ यहां से नजर आ रहे पंकज पाटिल का, प्रतीक पाटिल का. लेकिन इस बार देखिए विक्रांत पाटिल क्या जबरदस्त वहां पर शॉट लगाते हुए डीप पॉइंट रीजन में शॉट को खेला. गेंद जाती हुई सीमा रेखा के बाहर चौका आता हुआ विक्रांत पाटिल के लिए, विक्रम पाटिल के लिए. चौका आता हुआ विक्रम पाटिल यहां से बल्लेबाजी करते हुए रन लगते हुए स्कोर कार्ड के ऊपर 16 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए गेंदबाज संदेश ठाकुर तैयार होंगे. पहले गेंद के ऊपर सिंगल आई थी, दूसरे गेंद के ऊपर चौवा आया. उसके बाद देखिए प्रतीक ठाकुर तुरंत अब गेंदबाज को वहां पर कान मंत्र देते हुए नजर आए. संदेश की ये गेंद स्टेप आउट जरूर हुए थे लेकिन संपर्क वहां पर हुआ नहीं. यहां से ये डॉट गेंद खेलते हुए नजर आए और जरूर हमारे अंकल बिजनेसमैन, नाइट क्रिकेट में ढेर सारे बिजनेसमैन नजर आते हैं, वैसे हमारे शेंगदाने वाले मामा. इस बार देखिए काफी अच्छा शॉट, परफेक्ट मिडल ऑफ द बैट, गेंद जाती हुई सीमा रेखा के बाहर. बल्लेबाज विक्रम पाटिल के बल्ले से आता हुआ लंबा हिट. 6 रनों की मदद से अब टोटल आगे बढ़ता हुआ नजर आ रहा है. 22 रन 22 रनों के ऊपर. जिस तरीके से हम बात करेंगे टारगेट की ओर आगे बढ़ते हुए नजर आ रहे टीम जय दुर्गा रोहिंजन के ये बल्लेबाज, लेकिन यहां से कमबैक करना होगा केगांव टीम के गेंदबाजों को. इस बार देखिए बैट का किनारा जरूर लगा था, सिंगल आसानी के साथ पूरी होती हुई. सिंगल की मदद से अब टोटल पहुंचता हुआ 23 रन 23 रनों के ऊपर. इस ओवर की बात करेंगे तो अंतिम गेंद यहां से शेष है. 23 रन स्कोर कार्ड के ऊपर. अभी भी बात करेंगे 15 की जरूरत, 13 गेंदें और 15 रनों की जरूरत है. गेंदबाज फिर एक बार संदेश ठाकुर यहां से तैयार होंगे. इस बार देखिए हल्के हाथों से कट कर दिया वहां पर प्रतीक पाटिल ने. सिंगल रन आसानी के साथ पूरा होता हुआ. प्रतीक पाटिल काफी अच्छी बल्लेबाजी कर रहा है, वो जानते हैं टारगेट कम है और सेंसेबल क्रिकेट यहां से खेलते हुए नजर आ रहे हैं प्रतीक पाटिल. इस गेंद के ऊपर ये सिंगल निकाली. 2 ओवर का खेल हुआ समाप्त. 2 ओवर के समाप्ति के बाद 38 रनों का पीछा करते समय टीम जय दुर्गा रोहिंजन की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर पहुंचती हुई मेरे साथी स्कोरर सुदर्शन पाटिल मुझे जानकारी देते हुए 24 रन 24 रन 1 विकेट के नुकसान पर 12 गेंदें शेष है और जीतने के लिए 14 रनों की जरूरत. देखिए टीम चिरनेर के कप्तान यहाँ पर पहले से ही हाजिर है, उनको हम धन्यवाद देना चाहेंगे. दिए हुए वक्त के ऊपर वो यहाँ पर आ चुके हैं, लेकिन आज उनको
ढेर सारा इंतजार करना पड़ रहा है, लेकिन अब वो इंतजार की घड़ी खत्म होगी। 12 गेंदे और 14 रनों की जरूरत है। गेंदबाजी मार्ग पर गेंदबाज आतिश ठाकुर गेंदबाजी करते हुए नजर आएंगे। पिछले साल प्रतीक पाटिल, मैंने कहा था कि ये सेंसेबल क्रिकेट खेल रहे हैं, और वही प्रतीक ठाकुर को इसी मैदान के ऊपर बाइक मिली थी, प्रतीक पाटिल को। फिर एक बार, इस बार देखिए काफी अच्छा शॉट वहां पर कट करते हुए नजर आए। 12 में चाहिए थे 14, अब 11 गेंदे शेष और जीतने के लिए 13 रनों की जरूरत। कड़क, काफी जबरदस्त मुकाबला होता हुआ नजर आ रहा है। रन लगते हुए 25 रन, 11 गेंदे शेष और जीतने के लिए अब जरूरत यहां से 13 रनों की। आतिश ठाकुर की ये गेंद बल्ले के बीचों बीच आता हुआ लंबा हिट, 6 रनों के लिए शानदार छक्का आता हुआ। बल्लेबाज विक्रम पाटिल ऑन फायर। विक्रम पाटिल के बल्ले से छक्का आता हुआ। हमारे जरूर सीनियर एग्जीक्यूटिव कल्पेश सर इस मैच का आनंद लेते हुए उनका भी हम स्वागत करना चाहेंगे, लेकिन रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए यहां से 31 रन, 7 रनों की जरूरत। इस बार देखिए उंगलियां फेरी थी वहां पर गेंदबाज आतिश ठाकुर ने, और ये डॉट गेंद की समाप्ति होती हुई। 9 गेंदे शेष और जीतने के लिए 7 रनों की जरूरत। 9 गेंदे और 7 की जरूरत। गेंदबाज आतिश फिर एक बार यहां से तैयार होंगे। विक्रम पाटिल काफी अच्छी बल्लेबाजी करते हुए यहां से नजर आ रहे हैं, लेकिन बड़ा हिट दागने की कोशिश में एक और डॉट गेंद की समाप्ति। 8 गेंदे यहां से अब शेष है और जीतने के लिए 7 रनों की जरूरत। 8 गेंदे और 7 रन, कड़ा मुकाबला होता इसी मैदान के ऊपर। पहले रात में 6 गेंदों में 4 रन बचा है, उसके बाद 6 गेंदों में 2 रन बचा है। पहले रात में यह कारनामा हुआ है इसी मैदान के ऊपर। क्रिकेट में अक्सर जब तक ये आखिरी गेंद गिरती नहीं तब तक कुछ कहा नहीं जा सकता, और अब यहाँ पर देखिए लगातार तीसरी डॉट गेंद खेलते हुए विक्रम पाटिल। होनी को अनहोनी होते हुए कई बार हम क्रिकेट में देखते, लगातार तीसरी डॉट गेंद खेलते हुए रन लगते हुए स्कोर कार्ड के ऊपर 31, 31 रन। गेंदे बचे अब 7 और 7 रनों की जरूरत। लगातार चौथी डॉट गेंद, रंग बदलता हुआ यह खेल क्रिकेट का यहां से नजर आता हुआ। ओवर की होती भी समाप्ति, 6 गेंदे शेष, जीतने के लिए 7 रनों की जरूरत। कहीं भी मत जाइए, मैच अभी फिनिश नहीं हुआ है, ये तो ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त। 6 गेंदे और 7 रनों की जरूरत। मुकाबला था 10 गेंदे 7 रन, मुकाबला आया 9 गेंदे 7 रन, उसके बाद आए 8 गेंदे 7 रन, अब चाहिए 6 गेंदे और 7 रन। कड़ा मुकाबला, जब तक कि आखिरी गेंद गिरती नहीं क्रिकेट में कुछ कहा नहीं जा सकता। ये क्रिकेट का खेल ही ऐसा है, कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर। और यहां पर देखिए अब 6 गेंदे और 7 रनों की जरूरत है। गेंदबाज कौन से गेंदबाज का चयन करेंगे केगांव के कप्तान, ये देखना होगा। केगांव टीम भी उरन तहसील की नामचीन टीम है, कई अच्छे टीमों को परास्त करने का कारनामा इस टीम ने किया है, लेकिन आज की रात में क्या 6 गेंदों में 7 रन बचा पाएंगे ये गेंदबाज, ये सवाल है, और इसका जरूर जवाब आपको मिलता हुआ नजर आएगा। गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए प्रतीक ठाकुर, गुड्डू ने अपने हाथों में अब गेंद वहां पर लेते हुए नजर आए। 6 गेंदे और 7 की जरूरत। गेंदबाज प्रतीक, इस बार देखिए वहां पर काफी अच्छा शॉट, डीप कवर रीजन में खिलाड़ी कोशिश करते हुए, काफी अच्छी फील्डिंग होती हुई, एक हाथ से इस गेंद को अच्छी तरीके से गैदर किया वहां पर। इस गेंद के ऊपर मिलते हुए 2 रन, 5 गेंदे शेष और 5 रनों की जरूरत। यह मैदान ऐतिहासिक मैदान है, इसी मैदान के ऊपर रायगढ़ प्रीमियर लीग जैसी बड़ी टूर्नामेंट हमने देखी है। पहले रात में 6 गेंदों में 4 रन बचा है, 6 गेंदों में 2 रन भी इसी मैदान के ऊपर पहली रात में बचा है। 5 गेंद और
5 की जरूरत, क्या ये रन बचा पाएंगे? डॉट गेंद आती हुई नजर आ रही है। 4 गेंदे और 5 रनों की जरूरत। काफी जबरदस्त मुकाबला, कड़ा मुकाबला होता हुआ नजर आ रहा है। लायरन से डरकर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। कोशिश अभी भी जारी है। इस बार स्टेप आउट हुए थे, फील्डर वहां पर तैनात है। दूसरे की कोशिश और ये दूसरा रन भी आसानी के साथ पूरा होता हुआ। अब 3 गेंदे शेष और 3 रनों की जरूरत। मैच अभी भी फिनिश नहीं हुआ है। काफी कड़ा मुकाबला होता हुआ यहां से नजर आ रहा है। 3 गेंदे और 3 रनों की जरूरत। तीन गेंदे और 3 रनों की जरूरत। काफी कड़ा मुकाबला यहां से होता हुआ नजर आ रहा है केगा और जय दुर्गा रोहिंसन के बीच में। इस बार देखिए शॉर्ट पिच गेंद, फिर एक बार कट कर दिया। खिलाड़ी वहां पर तैनात है। अच्छी फील्डिंग होती भी। दूसरे की कोशिश और दूसरा भी रन पूरा। तीसरे की कोशिश और ये क्या हुआ? अंपायर की उंगलियां आसमान की तरफ। अब यहां पर विकेट मिलता हुआ नजर आएगा। गेंदे बची है 2 और जीतने के लिए 1 रन की जरूरत। मैच अभी भी बाकी है। थर्ड अंपायर रनआउट के लिए थर्ड अंपायर की मांग वहां पर ली जा चुकी है, तो जरूर लाइव के जरिए यहां पर चेक किया जाएगा और हमारे अमित जी भोपी सर जिनका यहां पर आगमन होता हुआ। अंपायर का डिसीजन आउट है और ये विकेट मिलता हुआ यहां से नजर आएगा। थर्ड अंपायर ने जरूर वहां पर चेक किया और विकेट मिलता हुआ। 2 गेंदे शेष और 1 रनों की जरूरत। दुनिया माने जोरों को, कोई ना माने कमजोरों को। 1 की जरूरत। क्रिकेट के इतिहास में 1 गेंदों में 6 चाहिए, 1 गेंदों में 4 चाहिए। ऐसे मुकाबले कई बार मैंने देखे जीतते हुए, लेकिन जब 1 गेंद में 1 रन आती है ना, तो अच्छे से अच्छे बल्लेबाज का भी पसीना छूटता है। मैच अभी भी फिनिश नहीं हुआ है। गेंदे बची है 2 और जीतने के लिए 1 रन की जरूरत। अक्सर कहते हैं ना कि जिंदगी जीने का मजा तब आता है जब जीवन में इश्क हो, और खेल खेलने का मजा तब आता है जब हारने का रिस्क हो। 2 गेंदे शेष और 1 रनों की जरूरत। कड़ा मुकाबला यहां से होता हुआ नजर आ रहा है। स्ट्राइकर एंड के ऊपर विक्रम। कंपलसरी चेसिंग या इस टूर्नामेंट का मुख्य रूल है, इसको भी आपको ध्यान में रखना है। 2 गेंदे और 1 की जरूरत। फील्डिंग देखिए अब पूरी तरीके से सजाई जा चुकी है। कड़ा मुकाबला। 2 गेंदे और 1 रन की जरूरत है। प्रतीक ठाकुर गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए। इस बार देखिए कट कर दिया और अपने जीत के ऊपर जरूर वहां पर चिक्का मोर्तब किया टीम जय दुर्गा रोहिंसन ने। चलिए रोहिंसन टीम के कप्तान तुरंत टॉस के लिए आपको संपर्क करना है। चिरने टीम के कप्तान से भी मैं विनती करना चाहूंगा, आपको भी तुरंत आना है वहां पर और जरूर इस मैच के मैन ऑफ द मैच। गेंदबाजी करते समय 4 रन दिए और 1 विकेट अपने नाम किया। वो प्रथम गरत इस मैच के मैन ऑफ द मैच। चलिए दोनों भी टीम लाइन अप करना है और टॉस किया जाएगा और जरूर चिरनेर और रोहिंसन टीम के बीच में टॉस किया जाएगा। दोनों टीम के कप्तान